मामा जय मल्हार. जय मल्हार. मामा काल संक्रांती तुम्ही भेटले नाही तरी पण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बरं जाऊ द्या, वांग कसं काय चाललंय सांगा. जोरात चाललंय सध्या, तर मार्केट नाही. काय कॅरेट चालू आहे सध्या? सध्या आता 200-400 रुपये कॅरेट चालू आहे. होतं पण आता आज परत रिवर्स झालंय, 200-250 आले. मामा भाव मागायला हात भरपूर भाव होता. मामाचं वांग चालू आहे मित्रांनो, थोडंसं आता भाव कमी झालेला आहे. शेतकऱ्यांना काय होतं माहिती आहे का, आपण कष्ट करतो तर आणि आपलं ऐन टाईम विकायच्या टायमाला भाव कमी होता. काय करून तरी काय करावं शेतकऱ्यांना. 2000 रुपयाची खताची बॅग न्यावं लागते. जर 8 दिवसाला फवारा मारावं लागते 400-500 रुपयाचा. पुन्हा मामा मला वाटतं तुम्ही ठिबक केलेले वाटते काय? ठिबक एमची खर्च दाबवली बाबा. किती खर्च झाला समजा? 15,000. 15-20 मिनिटात केलं आहे. 20,000 रुपये खर्च आला त्याला. आता लोक लावगडी सगळं जास्त आला आणि आता 400 रुपयाची कॅरेट चालले मित्रांनो. वांग तुटायच्या आधी 1000-1200 रुपये कॅरेट होते मित्रांनो. आज शेतकऱ्याचं खूप अवघड आहे मित्रांनो. कष्ट करा आणि मग काय होतं, ऐन टायमाला भाव नसला ना फुकट भाव द्यावा लागतं. काय मामा? कष्ट करून मारा. मामा थोडे नाराज झाले, तर भाव कमी झाला. खरंच येतेच 3 महिने कष्ट केले नाही आणि टायमाला थोडासा भाव उतरला मित्रांनो. शेतकऱ्याचं आपलं खूप अवघड आहे मित्रांनो. कांद्याचं तसंच झालं तर मागं. आता कांदा किती आहे मामा? 2-3 एकर आहे का? काळ्या आला का? नाही, काही नाही. कांद्याला तरी तुमचे भाव भेटा बाबा, एवढं तरी तुम्हाला आधार होईल. शेतकरी माणसाचं खरंच खूप अवघड आहे मामा. त्याच्यामुळं मामा मी शेती सोडून दिली खरंच. ज्यावेळेस मी टरबूज लावलं होतं का, 2.5-3 लाख रुपयाने गेलेलो मी. कर्जबाजारी झालतो. त्याचं आपलं कसं करायचं पोटापुरतं तर आपण शेती अजिबात करीत नाही. नाव नको सुद्धा नको शेतीचं. सगळ्यांनी शेती सोडलं, खायचं काय तुम्ही? नाही, करावं लागते मामा, ते नाही खाणार माहीत. पण मी खूप लई लॉसमध्ये गेलो. 2.5-3 लाख रुपये लॉसमध्ये गेलो. त्यापासून नाही, आपलं हे रोज मजुरी करायची, कसं तरी आपलं पोट भरायचं. त्याच्यामुळं मामा परभणी सोडून पुण्याला आलाय. तर आपलं थोडं थोडं वजा करायचं मामा. मला जास्त नाही पैसे कमवायचे. आपले बायको लेकर समाधान राहिले का तेवढ्यात खुश. बरं वजा शिकवायचे, जास्त नाही लोड घ्यायचा. तुम्ही पण गरीब माणसा सहकार्य करायचा. लय गरीबी हो तुमची. गरीब काय थोडे काय तुम्ही? नाही पण सहकार्य राहू द्या ना. तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुण्याला आलो होतं. बरं ठीक आहे मित्रांनो, येतं आपला विषय चालूच आहे. काम धंदा चालूच राहणार. मामा 21 तारखेला आपले दीपक भाऊ बोराडे हे जालन्याहून येत आहेत. त्याच्यामुळं आपण समजा मुंबईला जायचं. 100% यायचं. कारण की लढा आपल्यात जाऊ द्या, आपलं संपलं, पण आपल्या मुलाला नाही तर नातवाला कोणाच्या तरी भविष्यात आरक्षण भेटलं तर आपला थोडाफार मुलाला शिक्षणाचा फायदा होईल. काय म्हणणं आहे तुमचं? तर मित्रांनो, साधा मामा आणि मी पण, आम्ही दोघं पण मुंबईला येणार आहेत. तुम्ही पण या मित्रांनो, कारण की हा लास्टचा लढा आहे. जय मल्हार. जय मल्हार.